नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. जागतिक महिला दिनानिमित्त परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करतानाच महिला सक्षमीकरणाचा संदेश देऊन महिलांचा गौरव करण्यात आला. परभणी शहरातील नानलपेठ पोलीस स्थानक या ठिकाणी एक दिवसासाठी महिला पोलीस ठाणे म्हणून विशेष उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाच्या द्वारे पोलीस दलातील महिलांच्या कार्यक्षमतेचा गौरव करण्यात आला. तसेच महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देखील यावेळी देण्यात आला. यावेळी महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यातील दैनंदिन कामकाजाची धुरा सांभाळत तक्रार नोंदणी, नागरिकांशी संवाद, मार्गदर्शन तसेच विविध प्रशासकीय कामे प्रभावीपणे पार पाडली. कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांची क्षमता, धैर्य आणि कर्तृत्व अधोरेखित करण्यात आलं. समाजात महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दल सदैव तत्पर असल्याचे अधोरेखित करण्यात आलं. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, सौ प्रीती रवींद्रसिंह परदेशी यांनी उपस्थित राहून महिलांना प्रोत्साहन दिलं. आज विशेष पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी म्हणून श्रीमती गोपिका सोनेत यांनी कार्यभार सांभाळला. त्यांच्यासह सर्व महिला अंमलदारांनी नानलपेठ पोलीस ठाण्याचं कामकाज पाहिलं. यावेळी पोलीस अधीक्षक यांनी महिलांना शुभेच्छा दिल्या. केवळ जागतिक महिला दिनाच्या निमित्तानंच नव्हे तर संपूर्ण वर्षभर महिलांचा सन्मान झाला पाहिजे. आज अनेक क्षेत्रामध्ये महिला कर्मचारी पुरुषांपेक्षाही अधिक क्षमतेने काम करताना आढळून येत आहेत. त्यामुळं आगामी वर्षामध्ये विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान महापालिकेतर्फे करण्यात येईल अशी घोषणा महापौर सय्यद इक्बाल यांनी केली आहे. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं परभणी शहरातील बी रघुनाथ सभागृह या ठिकाणी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी गटनेत्या तथा नगरसेविका तिरुमला खिल्लारे, गिरिजा आजेगावकर, सपना जुकटे, सुशीला थोरात, राजेश रणखांबे, उषा अवचार, मोईन मौली, आरोग्य अधिकारी डॉक्टर कल्पना सावंत यांची उपस्थिती होती. यावेळी शहरातील सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्य आणि महापालिकेतील स्वच्छता महिला कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रानूबाई वावळ यांच्यासह विविध क्षेत्रातील महिलांचा देखील सन्मान यावेळी करण्यात आला. महिलांना त्यांच्या कुटुंबातून पाठबळ मिळाल्यास त्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वीपणे पुढे प्रगती साधतात, असं प्रतिपादन हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी केलं आहे. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. हिंगोली येथील षटकोनी सभागृहात महिला आणि बालकल्याण विभागामार्फत जागतिक महिला दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलास शेळके, समाज कल्याण अधिकारी श्रीमती गीता गोट्टे, जिल्हा कृषी अधिकारी अतुल वायसे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर सतीश रुणवाल, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर गणेश जोगदंड यांची उपस्थिती होती. हिंगोली जिल्ह्यात 1072 अंगणवाड्या कार्यरत असून अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका उत्कृष्ट कार्य करत आहेत. त्यांच्या कार्याचा सन्मान होणं आवश्यक असल्याचे सांगून गायकवाड म्हणाले, जिल्ह्यात सुमारे 10,600 बचत गट कार्यरत असून 84,000 लखपती दिदी तयार झाले आहेत. पुढील वर्षात हा आकडा 1,00,000 लखपती दिदी करण्याचा संकल्प आहे. बचत गटांनी व्यवसायाकडे वळत यावर्षी सुमारे 30 लाख रुपयाची उलाढाल केली असून अशा उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचाही सन्मान व्हायला हवा, असं मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी स्पष्ट केलं. राजमाता जिजाऊ लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्यापासून ते आजपर्यंत महिलांचं मोठं योगदान राहिलं आहे. त्यामुळं ज्या ज्या क्षेत्रामध्ये महिला काम करतात त्या सर्वांचं योगदान मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानात घेऊन गावांनी 100% गुण मिळवून 5 कोटी रुपयांचं बक्षीस मिळवावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. तसेच माझे गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानात महिलांनी सक्रिय सहभाग घेऊन गावाचे आरोग्य सुदृढ करण्यासाठी योगदान द्यावं, असंही आवाहन त्यांनी याप्रसंगी केलं. परभणी शहरातील बालरोगतज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर संजीवनी प्रसाद मगर यांना नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीनं जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून
दामिनी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. नाशिक येथील समारंभात त्यांना तो पुरस्कार देण्यात येणार आहे. हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे अभिजित कुलकर्णी, अनिल नाथरेकर, डॉक्टर श्रीकांत मुदखेडकर, अजय वट्टमवार, सुरेंद्र माणकेश्वर यांनी अभिनंदन केलं आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.